नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, RPP इन्फ्रा शेअर हिट अप्पर सर्किट आफ्टर विनिंग ₹1125.94 कोटी कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम भेल. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडकडून 1125.94 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, आज या कंपनीला आपल्या मार्केट कॅपिटलायझेशनपेक्षाही जास्तीचा ऑर्डर मिळाला आहे. तसेच मित्रांनो, हा ऑर्डर या कंपनीला एका रेप्युटेड कंपनी म्हणजे भेल कडून मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच दोन जबरदस्त अपडेटमुळे आज RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडमध्ये 20%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इंद्रप्रस्थ गॅस एंटर्स जॉइंट व्हेंचर एग्रीमेंट विथ RVUNL फॉर सोलार पॉवर प्रोजेक्ट इन राजस्थान. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड ही कंपनी RVUNL म्हणजे राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेडसोबत जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंटमध्ये एंटर झाली आहे. कशासाठी? राजस्थानमध्ये सोलार पॉवर प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंटसाठी. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये 74% हिस्सेदारी राहणार आहे इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडची आणि उरलेली 26% हिस्सेदारी राहणार आहे राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेडची. चला आता बोलूया अतुल ऑटो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अतुल ऑटो पोस्ट 6.8% राईज इन टोटल थ्री व्हीलर सेल्स टू 3026 युनिट्स इन ऑगस्ट 2025. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अतुल ऑटो लिमिटेड या कंपनीने आज आपल्या ऑगस्ट 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, अतुल ऑटो लिमिटेड या कंपनीची टोटल थ्री व्हीलर सेल झाली आहे ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये 3026 युनिट्सची, जे एका वर्षाआधी म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये होती 2834ची. म्हणजे मित्रांनो, अतुल ऑटो लिमिटेडच्या टोटल थ्री व्हीलर सेल्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 6.77%ची ग्रोथ दिसत आहे. चला आता बोलूया NMDC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NMDC रिपोर्ट 10% इयर ऑन इयर बेसिस राईज इन ऑगस्ट 2025 आयरन ओवर प्रोडक्शन ॲट 3.37 मिलियन टन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NMDC लिमिटेड या कंपनीने आपल्या ऑगस्ट 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, NMDC लिमिटेड या कंपनीची ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये टोटल प्रोडक्शन आहे आयरन ओरची 3.37 मिलियन टन्स, जे एका वर्षाआधी म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये होती 3.07 मिलियन टन्स. तसेच मित्रांनो, या कंपनीची सेल्स आहे ऑगस्ट 2025 मध्ये 3.39 मिलियन टन्सची, जे एका वर्षाआधी होती म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये होती 3.14 मिलियन टन्स. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोल इंडिया ऑगस्ट प्रोडक्शन अप 9% टू 50.4 मिलियन टन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेड या कंपनीने देखील आपल्या ऑगस्ट 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कोल प्रोडक्शन ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये पोहोचला आहे 50.4 मिलियन टनपर्यंत.
जो एका वर्षाआधी म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये होता 46.1 मिलियन टन्स. म्हणजे मित्रांनो कोल इंडिया लिमिटेडच्या कोल प्रोडक्शनमध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 9.4%ची ग्रोथ दिसत आहे. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा रिपोर्ट फ्लॅट ऑटो सेल्स ॲट 75,901 युनिट्स इन ऑगस्ट 2025. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीने सुद्धा आपल्या ऑगस्ट 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीची ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये टोटल ऑटो सेल्स झाली आहे 75,901 युनिट्सची, जी इयर ऑन इयर बेसिसवर म्हणजे जर आपण या कंपनीचा टोटल सेल्स ऑगस्ट 2024 सोबत कंपेअर केला तर ती आपल्याला फ्लॅट ग्रोथ दिसत आहे या कंपनीच्या टोटल ऑटो सेल्समध्ये ऑगस्ट 2025 नुसार. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो मारुती ऑगस्ट 2025 सेल्स ॲट 1.31 लॅक डिक्लाइन इयर ऑन इयर बेसिस अँड मंथ ऑन मंथ बेसिस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीने देखील आपल्या ऑगस्ट 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीची टोटल सेल्स आहे ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये 1,80,683 युनिट्सची, जी एका वर्षाआधी म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये होती 1,81,782 युनिट्सची. म्हणजे मित्रांनो मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या टोटल सेल्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली डिक्लाइन दिसत आहे. तसेच मित्रांनो मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडची टोटल सेल्स जुलै 2025 म्हणजे मागल्या महिन्यामध्ये होती 1,80,526 युनिट्सची. म्हणजे मित्रांनो मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या टोटल सेल्समध्ये आपल्याला मंथ ऑन मंथ बेसिसवर मार्जिनली ग्रोथ दिसत आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स सेक्युअर न्यू ऑर्डर्स वर्थ ₹644 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 644 कोटी रुपयांचा ऑर्डर्स मिळाले आहे, ज्यामध्ये डेटा सेंटर्स, शिप फायर कंट्रोल सिस्टीम, टँक नेव्हिगेशन सिस्टीम, कम्युनिकेशन इक्विपमेंट, सीकर्स, जॅमर्स, सिम्युलेटर्स, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अपग्रेडेज, स्पेरेज अँड सर्व्हिसेस या ऑर्डर्समध्ये इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो 1 एप्रिल 2025 पर्यंत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा टोटल ऑर्डर बुक होता 71,650 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो जेव्हापासून नवीन फायनान्शियल इयर 2026 सुरू झाला आहे तेव्हापासून डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला टोटल 7,348 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाले आहे, जो पूर्ण फायनान्शियल इयरच्या गायडन्सचा 27% आहे. आणि मित्रांनो या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयर 2026 साठी ऑर्डर इन्फ्लो गायडन्स आहे 27,000 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो या ऑर्डर इन्फ्लो गायडन्समध्ये क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल ऑर्डर एक्सक्लूड म्हणजे बाहेर आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे 30,000 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो टाटा मोटर्स टोटल सेल्स राईज 2% इयर ऑन इयर बेसिस टू 73,178 युनिट्स इन ऑगस्ट 2025. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीने
आपला ऑगस्ट 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीची ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये टोटल सेल्स आली आहे 73,178 युनिट्सची, जी एका वर्षाआधी म्हणजे ऑगस्ट 2024 या महिन्यामध्ये होती 71,693 युनिट्सची. म्हणजे मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडच्या टोटल सेल्समध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर जंप दिसत आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.